चिन्मयानंद महाराज की जय। अध्याय 5वा। श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरु पूर्णानंद नाथाय नमः। निर्गुणाचे भजन करिता नावरे मन, म्हणून देव झाले सगुणा भक्त काजा लागी। त्या सगुणाचे भजन गाऊ नाचू करू कीर्तन, त्यागू मान अपमान दूरदेशी। निर्लज भजनी नाचता अथवा नाम संकीर्तन करिता, पुढे काळाची सत्ता क्षण मात्रे। भक्तीची प्रीती देवा बहु आवडे केशवा, आलिंगुनी प्रेम भावा भवभय हरोनी नेती। ऐसा निजभक्त परम जगी वर्ते तुकाराम, पिशाच वृत्ती जगी प्रेम अंतरी जयाचे। भक्ता माझी भक्त पुसद कर देसाई पांडुरंग पंत, मंडळीस येऊनी त्वरित स्वामीसी नैवेद्य करती। श्रीयेचे नाव गंगूबाई परम भाविक जीवे भावी, सामान्य आणोनी लवलाई तुकारामासी सांगितले। 50चा सिधा आणला अंगे बाईने स्वयंपाक केला, पाचारिता भोजनाला स्वामी कोठे न दिसती। 2 प्रहर वेळ झाली, मंडळी चौकडे पाहू लागली, शेवटी निराशा झाली महाराजांची। ते कोठे गुप्त झाले 2-3 योजने गेले, सर्व शोधूनी थकले कोठे न दिसती। कोठे गेले न कळे सर्व भोजनासी सिद्ध झाले, परीबाई मनी तळमळे चित्त लागले गुरुकडे। ध्यान करती अंतरी वरवर कामधंदा करी, चैन नसे अंतरी मनी आठवू लागे। गुरु राया लवकर येई मज अनाथाचा नैवेद्य घेई, वारंवार आठवर धई न विसंबे। धाव धाव सद्गुरु राया देह गेह टाकू ओवाळुनिया, जरी तू न येसी ये समया तरी मी अन्न न सेवी। जेवी वनवासी पंडुनंदन असता येती ऋषीजन, धावा करी द्रौपदी बहीण परमात्म्याचा। मनी गुज कळली सत्वर धावे वनमाळी, तेवी जाणोनी निज भक्त बोली प्रगटले श्री गुरुराय। म्हणे तुका सतीस उगीच कागे सतावतीस, निष्ठुर बोलुनी तियेस वाढून आण म्हणती। बाई म्हणी आनंदली आवडीने पात्र वाढू लागली, पुन्हा स्वारी निघून गेली जवळीच बागेत। जाऊनी त्वरितच आले 3 शतद्विज जमले, तेव्हा चिंतातुर झाले मन उभय त्यांचे। अन्न सिद्धी असे किंचित द्विज जमले 3 शत, कमी पडता निश्चित सत्वहानी होईल। तव सद्गुरु पाकाजवळी प्राप्त झाले तात्काळी, काही अन्न घेऊनी मुख कमळी लावणे टाकती पाकात। संत हात ज्या लागेल तेथे अन्नास काय कमी पडेल, भोजन करुनी सकळ पुरे पाक तैसाची। ढालेपणाचे ढेकर जेवून देती द्विजवर, संत पंक्तीस अपार निज सुख लाभे। तांबूल आणि दक्षिणा अर्पुनी हर्ष देसाई म्हणा, दाविली अघटित घटना गुरुनी निज लिहिले। पाहोनी आनंदले सर्व कौतुक वर्तले अपूर्व, कैसा दाविला लाघव श्री गुरुराये। काय भाग्य उदयले श्री गुरूंचे भोजन झाले, आणि थोड्यात द्विज जेविले असंख्यात। म्हणे मी आज धन्य झालो गुरु सेवेसी लागलो, जन्म मरणातीत सेवेसी। पूर्वीचे तुकाराम सिद्ध त्यांनी ऐसेच नानाविध प्रताप करुनी अगाध पावन केले भक्तजना। तैसाची प्रकार दृष्टी पडला साचार, सद्गुरूचे उपकार कैसे पिटती दुर्बळे। म्हणे सनात केले अनाथा मौनेची चरणी ठेवू माता, धन्य गुरुराय समर्था कौतुक दाखविले। कोणे एके समयी तुका निघे लवलाही, शेवाळ तालुका कळमनुरी गावी गुरुबंधू रावसाहेब तेथे।
तेथे तुकाराम जाऊन विठ्ठल मंदिरी उतरे जाना, स्वामींशी बोलावून आज्ञापिती. रावजीची कीर्ती ऐकली, सर्वत्रास रोज अन्न घाली, त्यास कळवी येवेळी आंब्याचा रस कीजे. स्वामी म्हणती महाराज, साल मज पुरी, आंबा दृष्टीनं पडे मज, हे कैसे होईल काज, दुर्घट दिसतसे. अरे तू जाय सांग त्यासी, मग स्वामी सांगती रावजीशी. रावजी येऊन तुकयासी, काय बोलते झाले. या वर्षी आंबा नाही आला, मग कोठून मिळेल रसाला. आज पावे तो तकुला, एक सुद्धा न मिळे. ऐसे उभयतांचे भाषण झाले. रावसाहेब ग्रहासी गेले, तेथून तुकयानी निरोपिले. तयासी ते दवा, तुम्ही सर्व पाक करा, चिंता पडली रुक्मिणीवरा. रुक्मिणी मातेने सत्वरा आंबा पुढे ठेविला. जेवी धर्माचे उणे इच्छुनी, दुर्योधन पाठवी विश्वामित्र मुनी. धर्म हाती शुष्क कोय देऊनी, रस मागे आंब्याचा. अर्धरात्री समयी विश्वामित्र लवलाही, 10 सहस्र ऋषी मिळून पाही, येते झाले काननी. धर्मराजाशी पाचारून विश्वामित्र बोले गरजून, हे आम्रबीज जा घेऊन, याचा वृक्ष लावी. याचे फळाचा रस करून भोजन घाली आम्हास. पाहिजे याच समयास, नसता भस्म करीन. ऐसे एकोणी मुनी वचन, दचकले धर्मांतकरण. त्वरित द्रौपदी सेवून, निरोपिला वृत्तांत. मनी फारच घाबरला, धैर्य न चुळबुळला. द्रौपदी म्हणे धर्माला, अधैर्य होऊ नये. पाठीराखा असतास का, श्रीकृष्ण बंधू देखा. भय कोणाचे आणि का, लेखू का आपण. आजवरी जे जे अपाय, सर्व करी उपाय. आपण स्वस्थ निर्भय, असावे अंतरी. ऐसे म्हणून वेल्लाळ, अंतरगृही जाऊनी तात्काळ. मनी आटविला घननीळ, तात्काळ प्रगटले. व्रत विचारुनी द्रौपदीसी, त्वरित येऊनी धर्मापाशी. उभा राहे ऋषिकेशी, अभयदान दिदले. कडकडोनी प्रेमालिंगन, धर्मराज पाहे विलोकुन. तव श्रीकृष्ण बोलती वचन, धर्माप्रती. स्नानासी ऋषी पाठविले, आता उशीर होईल ए वेळे. त्वरित झाकी नेत्र कमळे, वाम हाती बीज घे. बीज घेऊन त्वरित धर्मराज नेत्र झाकीत. तव अपूर्व वर्तले अद्भुत, नवल तेथे. वामहस्ती आम्रवृक्ष, फळे लागली लक्षानुलक्ष. भीमासी पाचारुनी लक्ष, ठेवंती ऋषी मार्गी. हाके सरसी भीमसेने, फळे आणली तोडून. ठेवी भीम तेव्हा, तव द्रौपदी बोले देवासी. प्रक्षाळुनी ठेवली थालीसी, अन्नाची तयारी कैशी. करावी दयाळा, पाकशाळेत आधी पहावे, मग मजसी विचारावे. ऐसे बोलता देवादिदेवे, धर्मपत्नी पाहती झाली. तव अन्नाचे पर्वत, पडले असती असंख्यात. द्रौपदी आनंद भरित, निर्भय झाली. जयाशी परमात्मा साह्य, तेथे काय करती अपाय. नाना संकटी रक्षिताय, पांडवाशी जगदात्मा. देखोनी ऐसी द्रुपद कुमारी, मने वेळ लागली बरी. स्नान करुनी सत्वरी, ऋषी आले की नाही. तव भीमसेने पाचारुनी, आणते झाले सर्व मुनी. जव पाहती स्वनयनी, तव आश्चर्य वाटले. धर्मा करी वृक्ष झाला, असंख्य फळे दिसती त्याला. लज्जायमान ऋषी मेळा, झाला ते समयी. ऋषी होते सोवळे, सत्वरी पात्रे मांडिले. भोजन घालुनी ते वेळे, तृप्त करविले ऋषीशी. काही फळे दुर्योधना, मुनी हस्ती पाठवी जाना. मुनीनी देऊनी आशीर्वचना, सांगते झाले कौरवेशा. तो प्रकार पूर्वी घडला, सांप्रत तुकयाने ऐसा केला. तो आंबा देऊनी रावजीला, घरी ठेवा म्हणती. तो घरी नेऊन ठेविता, एका मागे एक तत्वता.
हजारो फळे आली हाता, रस करा म्हणती. जेवी महादेवाचे देणे, तैसेच केले तुकेंद्राने. शेकडो ब्राह्मणासी पुरून, रस उरे आणखी. ब्राह्मण भोजन झाले, शेवटी ते फळ तसेच राहिले. मग तेथून तुकाराम गेले, गुप्त रूपी. कोठे गेले न कळे, सर्वांसी आश्चर्य वाटले. तेथून तुपे गावास आले, बैसले होते पलंगी. भोवती वेदाधिकारी, ब्राह्मण पंडित निर्धारी. वेद घोष करती परोपरी, नवलेख वर्तले. देशमुख कांता बायजाबाई, तुकयासी न्यारी देत पायी. ब्राह्मण पडले संदेही, शूद्रांना कैसे बक्षिती. म्हणी ब्राह्मणाच्या काळे, अंतर्ज्ञाने तुकयासी कळले. आले ताट भिरकाविले, समोरील झडकरी तेथून उठले. न कळे कोठे गेले, सर्व लोक माघारी आले. पूर्वस्थळी ब्राह्मणही तेथेच होती, विखुरले ते अन्न पाहती. तर शिजले तांदूळ दिसती, जाईची फुले. ब्राह्मण पस्तावले म्हणी, नकळे जाची ऐसी करणी. पुन्हा इच्छिती दर्शना लागोनी, तो तेन सापडती. ऐसे अनेक चमत्कार, दाविती श्री गुरु दातार. परी अंधजनासी पार, नकळे तयाचा. कोणी पिसा म्हणती, कोणी भ्रष्ट ऐसे बोलती. अगम्य त्याची स्थिती, अनिर्वाच्य पै. कोणी भक्ती भावे, चरण धरती स्वभावे. त्यासी बिभत्स बोलूनी पहावे, कसोटीस कोणी उतरे. त्याची सेवा घेती निरंतर, ऐसे शिष्य 5-4 निजस्थळी असती. पुढे कथा सुरस, ऐका श्रोते सावकाश. निर्मळ करुणी मानस, परिसावे संत जनी. स्वस्ती श्री संत लीलामृत, परमहंस तुकाराम चरित्र. मंदमुखी जीवन बोलत, पंचमाध्याय गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. इति श्री तुकाराम चरित्र पंचमाध्याय गोडहा. नमो भगवते तुकारामाय. सर्वसाक्षी वामनानंदाय नमः. चिन्मयानंद महाराज की जय.